जगाचा शेवट कसा होईल हा प्रश्न खरं तर अनेकांच्या मनात येतो, नाही का? तर चला, आज आपण स्रोतांच्या आधारावर बघूया की शेवटच्या काळातल्या घटनांचा क्रम नेमका कसा असू शकतो. एक प्रकारचा भविष्यसूचक काउंटडाऊनच समजा. तर मग तोच प्रश्न, बायबल काय सांगतं, जगाचा शेवट नेमका कसा असेल? आता आपण इथे काही अंदाज नाही लावणार आहोत, उलट स्रोतांमध्ये जी माहिती दिली आहे ना, त्यानुसार एक एक करून घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊया. आपला हा प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहे. सगळ्यात आधी एक चिन्ह, मग एक मोठं संकट, त्यानंतर एक आश्चर्यकारक सुटका, मग न्यायाचा दिवस आणि शेवटी एक अंतिम महाभयंकर संघर्ष. हे सगळे टप्पे मिळून आपल्याला एक स्पष्ट चित्र देतील. चला मग सुरू करूया त्या पहिल्या ठिणगीने. स्रोतांच्या मते या सगळ्याची सुरुवात एका मोठ्या धक्कादायक घटनेनं होते. तिला म्हटलंय विनाशाची अमंगळ गोष्ट. हीच ती घटना आहे जी शेवटच्या काळाची जणू काही घंटाच वाजवते. तर मग ही विनाशाची अमंगळ गोष्ट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा तो क्षण आहे जेव्हा एक अपवित्र शक्ती एका पवित्र जागी स्वतःला स्थापन करते. आणि जसं हे घडतं तसं समजा की परतीचे सगळे मार्ग बंद होतात आणि महासंकटाचा काळ सुरू होतो. या घटनेबद्दल बायबलमधल्या मत्त्याच्या पुस्तकात अगदी स्पष्ट इशारा दिलाय. त्यात म्हटलंय, जेव्हा तुम्ही विनाशाची अमंगळ गोष्ट पवित्र ठिकाणी उभी राहिलेली पाहाल, वाचणाऱ्याने समजून घ्यावे. म्हणजे बघा, ही फक्त एक भविष्यवाणी नाहीये, तर एक थेट स्पष्ट चेतावणी आहे. आता इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. स्रोतांनुसार ही जी वेगवेगळी नावं आहेत ना, विनाशाची अमंगळ गोष्ट, अनितीचा पुरुष किंवा बॅबिलॉनची वेश्या, ही नावं जरी वेगळी असली तरी ती एकाच दुष्ट शक्तीकडे किंवा व्यवस्थेकडे बोट दाखवतात. हे जर लक्षात घेतलं तर पुढचं चित्र आपल्याला आणखी स्पष्ट होईल. एकदा का ते अमंगळ चिन्ह दिसलं की मग जग एका नव्या आणि खूपच भयंकर पर्वात प्रवेश करतं. आणि तो काळ म्हणजे महासंकट काळ. हा फक्त संकटांचा काळ नाही, तर जगभरात होणाऱ्या भयंकर छळाचा आणि दुःखाचा काळ आहे. पण मग प्रश्न येतो, हे संकट किती काळ चालणार? तर स्रोतांनुसार या श्वापदाच्या राजवटीला एक निश्चित वेळ दिली गेलेली आहे. फक्त 42 महिने, म्हणजे बरोबर 3.5 वर्ष. हा आकडा महत्त्वाचा आहे कारण तो हे दाखवतो की या अंधारलेल्या काळालाही एक शेवट आहे. पण आता इथे गंमत आहे. हे 42 महिने नेमके येतात तरी कधी? याबद्दल स्रोतांमध्ये 2 वेगवेगळी मतं आहेत. काही जण म्हणतात की हा काळ त्या 7 वर्षांच्या अगदी सुरुवातीलाच येतो, तर दुसऱ्यांचं म्हणणं आहे की नाही, तो अगदी शेवटच्या 3.5 वर्षांमध्ये येतो. संकट आणि अंधारानंतर आता आपण वळूया एका आशेच्या क्षणाकडे. स्रोतांच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. तो म्हणजे अंतिम न्यायाच्या आधी होणारी संतांची सुटका. आणि तो क्षण कसा असेल? बायबलमध्ये म्हटलंय, कारण करणा वाजेल आणि मेलेले अविनाशी असे उठवले जातील आणि आपले रूपांतर होईल. हा आवाज म्हणजे हा शेवटचा करणा वाजताच एका अद्भुत बदलाची घोषणा होते. तर मग ही सगळी प्रक्रिया घडते कशी? बघा, स्रोतानुसार 7वा करणा वाजतो आणि त्याच क्षणी जे मेलेले आहेत ते जिवंत होतात. जे जिवंत आहेत त्यांचं रूपांतर होतं आणि मग या सगळ्यांना एकत्र हवेत उचलून घेतलं जातं. ही देवाने योजलेली, त्याच्या क्रोधापासून वाचवणारी एक सुटका आहे. या सगळ्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? तर ही उचलून घेण्याची घटना देवाचा क्रोध पृथ्वीवर येण्याआधी घडते. स्रोत्यांच्या मते यामुळे विश्वासणारे त्या शेवटच्या भयंकर न्यायापासून पूर्णपणे सुरक्षित राहतात. आता आपण वळतोय पुढच्या टप्प्याकडे, जो खूपच गंभीर आहे. एकदा का संतांना सुरक्षित ठिकाणी नेलं गेलं की मग देवाचा अंतिम न्याय पृथ्वीवर ओतला जातो. आणि हा न्याय कसा येतो? तर 7 विनाशकारी पिढांच्या रूपात. याची सुरुवात होते भयंकर फोळांपासून, मग समुद्र रक्ताचा होतो, सूर्य आग ओकू लागतो आणि शेवटी भयंकर भूकंप येतो. प्रत्येक पिढा ही आधीच्यापेक्षा जास्त विनाशकारी असते. आणि आता आपण या सगळ्या घटनाक्रमाच्या कळसावर पोचलो आहोत. बॅबिलॉनचं पतन आणि हर्मगिदोनची लढाई. इथेच जगातील भ्रष्ट व्यवस्थांचा अंत होतो आणि तो निर्णायक संघर्ष सुरू होतो. हर्मेगेदॉन हे फक्त एका जागेचं नाव नाहीये. याला एक खूप मोठं ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक महत्त्व आहे. सोप्या शब्दात, स्रोत याला चांगल्या आणि वाईटाच्या अंतिम लढाईचं मैदान म्हणतात. हा अंतिम संघर्ष समजून घेण्यासाठी स्रोतांमध्ये एक जुनं ऐतिहासिक उदाहरण दिलं जातं. बघा, जसा राजा आहाब राजकीय शक्ती होता आणि राणी इजेबेल भ्रष्ट धार्मिक शक्ती, अगदी तसंच
हे लाल श्वापद म्हणजे जागतिक राजकीय व्यवस्था आणि बॅबिलोनची वेश्या म्हणजे भ्रष्ट जागतिक धर्म. आणि या दोघांच्या युतीचा शेवट कसा होतो तर विश्वासघाताने. राजकीय शक्ती म्हणजे ते श्वापद आपल्याच धार्मिक भागीदारावर म्हणजे त्या वेश्येवर उलटतं आणि तिचा नाश करतं. अगदी तसंच जसा इतिहासात इजेबेलचा शेवट झाला होता. आणि हा शेवट किती भयंकर असेल याचं थेट वर्णन बायबलमध्येच आहे. तू पाहिलेले 10 शिंगे आणि श्वापद त्या वेश्येचा द्वेष करतील. ते तिला ओसाड व नग्न करतील. ते तिचे मांस खातील आणि तिला अग्नीने जाळून टाकतील. तर बॅबिलोनच्या नाशानंतर म्हणजे त्या भ्रष्ट धार्मिक व्यवस्थेच्या पतनानंतर जगातील सगळ्या शक्ती एकत्र येतात. कशासाठी? तर देवाविरुद्ध अंतिम लढाईसाठी. पण या लढाईत त्यांचा पूर्णपणे पराभव होतो आणि इथेच या महाभयंकर संघर्षाचा शेवट होतो. तर आपण या सगळ्या घटनांचा क्रम पाहिला, एका चिन्हापासून ते अंतिम लढाईपर्यंत. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की ही हजारो वर्षांपूर्वीची भविष्यवाणी आज आपल्यासाठी आजच्या जगात काय अर्थ ठेवते. यावर विचार करायला लावणं हाच या सगळ्या माहितीचा खरा उद्देश आहे.